नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय डॉक्टर अनघा केसकर लिखित कादंबरी सीमातीत. आणि आज या कादंबरीचा भाग 7वा. माझ्या कामाविषयी बोलायचं तर त्याची सुरुवात भारतातल्या कामापासून करावी लागेल. त्यातल्या अडचणी आणि माझं आणि शेखरचं का जुळलं नाही हे सांगायला लागेल. पायल सांगायला लागली, हे बघ, तुला त्याविषयी बोलायचं नसेल तर आपण बोलूयात नको. ख्रिस म्हणाला, नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इनफॅक्ट जेव्हा आमची वादावादी चालायची त्यावेळी मला तुझ्याशी बोलावंसं वाटत होतं. मी तुला फोनही केला होता, पण तू ती जागा सोडून कुठेतरी गेला होतास आणि तुझा फोनही बदलला होता. मला आपला कॉन्टॅक्ट द्यावा असं तुला वाटलंच नव्हतं. नाही, सॉरी, मी घाईघाईत निघून गेलो होतो. माझ्या प्रायोरिटीज बदलल्या होत्या. मी जगण्याच्या लढाईत गुंतलेलो होतो. त्याविषयी मी तुला सांगणारच आहे, पण आधी तुझ्याविषयी बोलू. माझ्याही मोडलेल्या लग्नाविषयी तुझं मत मला आजमावायचंच आहे. बस का, तू पण डायव्होर्स घेतला आहेस? पायलनं तोंडानं असं म्हटलं, पण तो एकटा आहे, त्याच्यावर हक्क सांगायला दुसरं माणूस नाही आहे हे ऐकल्यावर तिला बरं वाटलं होतं. देअर वॉज नो चॉईस. सांगेन की सगळं, आधी तुझं बोल. दिल्ली विमानतळावर ख्रिसचा निरोप घेताना ख्रिसशी तिचं झालेलं संभाषण ख्रिसच्या किती लक्षात होतं ते माहीत नाही, पण पायलला शब्दनशब्द आठवत होता. तिथूनच तिने सुरुवात केली. अरे, एअरपोर्टवर तो निरोपाचं भाषण सुरू केलंस ना, तेव्हा मला उगाच रडवू नकोस असं म्हटलं होतं. ते अगदी मनापासून होतं. तुला पत्र पाठवण्याचा केलेला वादाही खराच होता, पण 2 महिन्यात मला आमच्या सरांच्या शिफारसीनं डेडिकेशन टू कम्युनल हार्मनी या संस्थेत काम मिळालं. मग मी त्यात गुंतत गेले. पायल ज्या DCH कंपनीत काम करायला लागली, तिच्या कामाचं स्वरूप मुख्यत्वे जातीय तेढ कमी करायचं होतं. तरी पायलसारख्या अननुभवी मुलींवर वेगवेगळ्या वस्त्यांमधल्या लोकात जाऊन मुलांना, महिलांना शिकवणं, त्यांच्यावर चांगले संस्कार करणं अशा स्वरूपाचं काम सोपवलं होतं. पायलनं जे औपचारिक शिक्षण घेतलं होतं त्याहून हे व्यावहारिक अनुभव फार वेगळे होते. ते काम करताना पुस्तकी ज्ञानाचा सुरुवातीला तरी फारसा उपयोग होत नव्हता. या सुरुवातीच्या कामामुळे वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये वावरण्याची पायलला सवय झाली. त्यांच्या राहणीविषयीची किळस आणि नकोसा भाव जाणीवपूर्वक काढून टाकायला लागला. मनाच्या आत बेमालून दडलेल्या अहंभावाला सौम्य करावं लागलं. मुसलमान लोकांविषयीचा आकस कमी कमी करत न्यायला लागला. एखाद्या व्यक्तीशी आपले वैयक्तिक संबंध आले की जाती धर्माचे अडथळे आपोआप वितळत जातात, हे त्यामुळे तिच्या प्रत्ययाला आलं. कारण माणसं सगळीकडे सारखीच असतात. त्यांचे राग, लोभ, सुख, दुःख, आशा, आकांक्षा फारशा वेगळ्या नसतात. फक्त त्यांची जडणघडण वेगळ्या पद्धतीनं झालेली असते, याचं भान पायलला आलं. उच्चासनावर बसून तुम्ही कोणाला शिकवू किंवा बदलवू शकत नाही, हा धडा त्यातूनच कोणीही न शिकवता पायलला मिळाला. त्यांच्यात मिसळताना मीपणा सोडून त्यांच्यातलंच एक होऊन राहायला हवं हेही तिला समजत गेलं. त्यांचे रीतिरिवाज, त्यांचे समज, त्यांचे गैरसमज, त्यांची मूल्य हे सगळं समजायला या पहिल्या 6 महिन्यांचा उपयोग झाला होता. मुळातच पायलला माणसांशी सहज संवाद साधायची कला उपजत मिळालेली होती. त्यामुळे तिच्यावर अधिकाधिक मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या जायला लागल्या. वेगवेगळ्या वस्त्यातल्या लोकांकडे वेळोवेळी तिला जायला लागायचं. वस्तीतल्याच काही लोकांना थोडं पॉलिश करून स्वतःसाठी मदतनीस म्हणून त्यांना तयार करावं लागलं. अर्थात तिचा बराचसा वेळ अशा निम्न स्तरातल्या लोकांमध्ये जायला लागला. दादाजींना तिच्या कामाचं मूल समजत होतं. त्यांना तिची चिकाटी आणि जिद्द आवडत होती. धर्मीय दंगलीची भेसूरता त्यांनी स्वतः अनुभवली होती ना. पण घरातल्या बाकीच्यांचं तसं नव्हतं. त्यांना पायलच्या सुखी संसाराची स्वप्न दिसत होती. त्यासाठी ही असली कामं अडचण ठरतील अशी त्यांना भीती वाटत होती. मम्मीनं 2-4 वेळा तिचा विरोध दाखवला, पण थोड्याच दिवसात हे खूळ तिच्या डोक्यातनं जाईल असं डॅडींनी समजावल्यावर घरातल्या सगळ्यांनाच तसं वाटलं. एकदा संसारात रमली की तिला समाजसेवेची आठवण होणार नाही असं भाकीत चाचीनीही केलं. मम्मीजींनी त्याच्यावर तथास्तु म्हटलं. शेखरचं स्थळ कळलं. पायलला त्यांनी बघितलं. वरकरणी बघता दोघेही अनुरूप होते, पण त्यांनी एकमेकांना भेटावं, चर्चा करावी असा प्रस्ताव पृथ्वी भैयाच्या मध्यस्थीनं पायलनंच समोर ठेवला होता.
नुसतं तासा 2 तासाच्या बैठकीनंतर एवढा मोठा निर्णय घेणं दोघांच्याही हिताचं नाही असं डॅडींनी शेखरच्या आईवडिलांना पटवलं. पायलचं आकर्षक आणि हसरं व्यक्तिमत्व, दादाजींचा ऑटो इंडस्ट्रीमधला मोठा व्यवसाय, गुरगावमधला अरोरा हाऊससारखा मोठा बंगला, डॅडींचा केंद्र सरकारातला मोठा हुद्दा याचं गारूड शेखरवर आणि त्याच्या आईवडिलांवर पडलं नसेल तर नवलच. पायल आणि शेखरनी हॉटेलमध्ये घेतलेलं डिनर आणि त्यावेळीची पुढच्या आयुष्याविषयी स्वतःच्या सांगितलेल्या कल्पना यामुळे पायल आणि शेखर दोघंही निर्धास्त झालेले होते. लग्न झाल्यावरही आपण आपलं काम चालू ठेवणार आहोत असं त्याच भेटीत पायलनं जाहीर केलं होतं. शेखरचा या गोष्टीला काहीही आक्षेप नव्हता. पुढे सासूबाई आणि सासरेसुद्धा या गोष्टीला राजीखुशीनं तयार झाले. त्यांच्या ओळखीतल्या 1-2 महिला समाजकार्य करताना त्यांनी बघितल्या होत्या. अंगावर कडक स्टारच्या खादीच्या साड्या किंवा खादी सिल्कचे सलवार कुर्ते आणि खांद्यावर किमती शबनम बॅग लटकवून त्या वावरत असताना या लोकांनी बघितलं होतं त्यांना. त्यांचा रुबाब, त्यांचं गाड्यांमधनं हिंडणं, त्यांच्या मिटिंगच्या निमित्तानं प्रवास करणं हे सगळं त्यांना लोभच वाटत होतं. पायलच्या अशा वावरण्यानं शेखरच्या प्रतिष्ठितपणाला छान कोंदण लाभणार होतं. पण लग्न झाल्यानंतर शेखरला आणि त्याच्या आईवडिलांना पायलच्या समाजकार्याचं स्वरूप कळायला लागलं. त्यांनी बघितलेल्या उच्चभ्रू महिलांसारखं पायलच्या कामाचं स्वरूप नव्हतं. तिचं तळागाळातल्या लोकात काम करणं, त्यांच्यात मिसळणं शेखरला काय किंवा त्याच्या पालकांना काय आवडेना. जुगाराचे अड्डे, त्यात बसलेले रिकामटेकडे लोक, दारू ढोसून बायका पोरांना मारहाण करणारे नवरे, शाळा सोडून गलिच्छ वस्तीत शिवीगाळ करणारी अर्धवट वयातली मुलं, हे वातावरण कुणाच्याही अंगावर येणारं होतं. लग्नानंतरच्या पहिल्याच वर्षात शेखरनी आणि त्याच्या आईवडिलांनी त्यांची नापसंती दाखवायला सुरुवात केली. आपण आपलं काम लग्नानंतर सोडणार नाही हे आधीच सांगितलं होतं असं तेव्हा पायलनं त्यांना आधी नरमाईनं आणि नंतर ठणकावून सांगितलं. दिल्लीत दंगलींना तोटा नसतो. दिल्लीतल्या अशाच एका दंगलीनंतर पायल त्या दंगलग्रस्त भागात लोकांना शांतवायला जाणार आहे असं म्हटल्यावर शेखरची सहनशीलता संपली. पण अशावेळी समाजसेवी संस्थांचं खरं काम असतं असं पायलचं म्हणणं होतं. ते तार्किकदृष्ट्या खोडून काढणं शक्य नव्हतं. दंगलग्रस्तांच्या मदतीसाठी ती सधन लोकांकडे आर्थिक मदतीची याचना करायची. दंगलग्रस्त लोकांचे पायलला रात्री अपरात्री फोन आले की त्यांच्या करुण हकीकती आणि तक्रारी पायल शांतपणे ऐकत राहायची, त्यांना धीर द्यायचा प्रयत्न करायची. हे असले फोन तासनतास चालायचे. अगदी ते जेवत असले तरी पायल जेवण सोडून आधी त्यांच्याशी बोलायची. इथपर्यंत शांतपणे पायलचं बोलणं ऐकत असलेल्या ख्रिसनं विचारलं, पण मग तू असं का करायचीस? त्या लोकांना नंतर फोन करायला तुला सांगता आलं असतं ना. तेवढ्यानं जर तुझं लग्न वाचणार होतं तर तू. पायलनी त्याला हाताने थांबवलं आणि म्हणाली, त्यांच्या पुढे पडतं घेतल्यानं माझं लग्न कशावरनं वाचलं असतं? उलट त्यांच्या तक्रारी आणि मागण्या वाढतच गेल्या असत्या. कुंपणावर राहून समाजसेवा नाही करता येत. विशेषतः मी ज्या प्रकारचं काम करते त्या कामांना काळवेळाचं बंधनही घालता येत नाही. ख्रिसनं विचार केला. पायलच्या दोन्ही विधानात अर्थ होता. त्यांनी संमतीदर्शक मान हलवली. अरे, ज्यांची घरं जळालेली असतात, मुळातच अर्धे असलेले संसार उघडे पडलेले असतात, मुलं बाळं आई वडील जळितात खाक झालेले असतात, त्यांच्या मनस्थितीची तुला कल्पना नाही करता येणार. त्यांचा माणुसकीवरचा विश्वास उडालेला असतो, मनात वैफल्य ठासून भरलेलं असतं, ते नामोहर झालेले असतात, ते अगतिक असतात. आपण यातून उभेच राहू शकणार नाही अशी त्यांना धास्ती वाटत असते. ज्या क्षणी त्यांना माझ्या दिलाशेची गरज वाटेल तेव्हा त्यांनी माझ्याशी तात्काळ बोलावं असं मीच त्यांना सांगितलं होतं. आपण अशी मुभा तू त्यांना का दिलीस? हा तुझा हटवादीपणा नाही आहे का? नाही, मला नाही ना तसं वाटत. आत्महत्या करण्यापर्यंत किंवा मनोरुग्ण होण्यापर्यंत त्यांची अवस्था गेलेली असते. आत्महत्येचा तो अविवेकी क्षण टाळायसाठी ते जेव्हा माझ्याशी ओपन होणार असतात ना, त्यावेळी त्यांच्याशी बोलून त्यांना भानावर आणणं गरजेचं असतं. माझ्या मते समाजसेवा व्रतासारखी करायची असते. उडत उडत जमेल तेव्हा जमेल तितकी करून नाही ना चालत. ख्रिसने तिच्या बोलण्याचा विचार केला. साम्यवादानं अशाच नाहिरी लोकांच्या हालअपेष्टांविषयी त्याला शिकवलं होतं. त्याविरुद्ध बंड पुकारणं कसं न्याय आहे हे सांगितलं होतं.
पण त्याला प्रत्यक्ष समाजसेवेचा वगैरे अनुभव नव्हता. तो पोटार्थी होता. जगण्यासाठी, अधिक चांगलं जगण्यासाठी नोकऱ्या करत राहिला होता. तिचं बोलणं तो थक्क होऊन ऐकत होता. ख्रिसला आपलं बोलणं पटतंय असं दिसलं तेव्हा ती पुढे म्हणाली, आणखीन एक गोष्ट सांगू का? मला त्या मुलात माझी 7 वर्षाची दादी आणि 13 वर्षाचे दादाजी दिसायचे. कोणातरी समाजसेवी संस्थेतल्या लोकांनी त्यांच्यासाठी हेच केलं असेल आणि म्हणूनच ते पुढे उमेदीनं उभे राहू शकले असतील असं माझ्या मनात यायचं. ते मी कधी विसरू शकले नाही. मोडकळीला आलेल्या संसारावर शेवटचा घाला पडलेल्या लोकांचे जसे पायलला फोन येत तसे काही वेळा गुंडांचेही फोन येत. कधीकधी तिला धमक्या यायच्या, पण पायल त्यांचंही समुपदेशन करायला बघायची. या बाबतीतही ती आपला हेका सोडायला तयार नाही म्हटल्यावर शेखर भडकलाच होता. त्यांची वादावादी मग वाढत गेली. प्रकरण हाताबाहेर गेलं तेव्हा दादीजींकडे, मम्मी डॅडीकडे शेखरनं तक्रार केली. आणि गंमत म्हणजे तिच्या माहेरच्या माणसांना सुद्धा तिच्यापेक्षा शेखरचं म्हणणं जास्त पटत होतं. स्वतःचा जीव धोक्यात घालून तळागाळातल्या लोकांसाठी पायलसारख्या मुलीनं काम करायची आवश्यकता नाही असं त्यांना सुद्धा वाटत होतं. विशेषतः नवऱ्याचा विरोध पत्करून हे असलं काही करण्यापेक्षा एका प्रतिष्ठित सेवाभावी संस्थेत डॅडींच्या ओळखीने तिने जॉब मिळवावा अशा तडजोडी तिच्या आजूबाजूचे लोक तिला सुचवायला लागले. ख्रिसला त्या लोकांचं म्हणणं पटत होतं. कोणताही व्यवहारी, शहाणा आणि थोडाफार स्वार्थी माणूस हेच म्हणाला असता. पण आता हे मत सांगून काही उपयोग नव्हतं म्हणून तो गप्प बसला. शिवाय त्या मतामधला छुपा संभावितपणा त्याला स्वतःशी मान्यच करावा लागला. आपापसातल्या संघर्षाविषयी एवढं सांगून झाल्यावर पायलनं शेखरचं कौतुकही केलं. शेखरमध्ये एरवी नाव ठेवण्यासारखं काहीही नव्हतं. ते दोघं एकमेकांना सर्व दृष्टीने अनुरूप होते. त्यांच्यात परस्पर आकर्षण होतं. ते हौशी होते, रसिक होते. त्यांच्या बाकीच्या आवडीनिवडी जुळत होत्या. पण या एका विषयावरनं त्यांचे इतके मतभेद व्हायला लागले की तिचं काम किंवा शेखर यातलं एक काहीतरी निवडावं लागेल असं शेखरनं तिला ठणकावलं. आणि या पट्टीनं क्षणाचाही विचार न करता आपल्या कामाला प्राधान्य द्यायचं जाहीर केलं. त्याला फक्त माझ्या कामाचं स्वरूप आवडत नव्हतं. त्याला जर एखादी साधीसुधी मुलगी बायको म्हणून मिळाली असती तर दोघेही सुखी झाले असते. पण त्याच्या नशिबात मी होते. त्याला छानछुकीची आवड नव्हती. पण मी जर दागदागिने, कपडा लत्ता, सिनेमा, पार्ट्या यात रमणारी असते तर त्यांनी माझे सगळे लाड आवडीनं पुरवले असते. पण मला मात्र तसलं काही नको होतं ना. तुझ्या मम्मीजींनी हे तुझं वागणं निमूटपणे स्वीकारलं. निमूटपणे नाही, नाईलाजानं स्वीकारलं. मी माझ्या मताशी ठाम राहिल्यावर तिच्याकडे पर्यायच नव्हता. पण तिने मला कधी क्षमा केली नाही. घरात कोणाला माझं वागणं पटलं नाही. डॅडीनी मात्र एक केलं, मी स्वतःच्या पायावर पूर्णपणे उभी राहीपर्यंत मला फायनान्शियल सपोर्ट दिला. तुझ्या या निर्णयाचा तुला कधी पश्चात्ताप नाही झाला? नेवर. हे बघ, काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी गमवावं लागतं हे कळलं आहे मला. तिच्या कामाचं स्वरूप ऐकून ख्रिस भारावला होता. आपलं वैयक्तिक आयुष्य पणाला लावण्याइतकी पायलची तिच्या कामावर निष्ठा होती. या विलक्षण मुलीविषयी काय बोलावं त्याला कळेना. बरं, मग आत्ता तुझं काय काम चालू आहे? हे बघ, तू मला आपणहून विचारलंयस ना. आता तुला माझी सगळी पटर बिन बोबाट ऐकायला लागेल. मला मनापासून आवडेल ग तुझ्या कामाविषयी ऐकायला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये धावपळ करून करून माझा मेंदू थकला आहे, शरीराला थकवा आला आहे. हे बघ, आम्ही या भागातल्या 6 बकाल वस्त्या निवडल्या. आता तू विचारशील की याच कम्युनिटीज आम्ही का निवडली? तर त्याचं उत्तर असं आहे की ते आफ्रिकन, अमेरिकन, हिस्पॅनिक, एशियन आणि व्हाईट अशा वेगवेगळ्या वंशाधर्माचे लोक एकाच ठिकाणी वस्ती करून राहत आहेत म्हणून. कोणत्या एरियाज? ओकलंड, सॅक्रामेंटो, कॉम्प्टन, वेस्टमॉन्ट, स्टॉक्टन आणि कॉमर्स. इथल्या लोकांचं सरासरी उत्पन्न अतिशय कमी आहे. या सगळ्या वस्त्यांमध्ये बेकारी, स्कूल ड्रॉपआउट्स, ड्रग्ज आणि गुन्हेगारीचं प्रमाण खूप जास्त आहे. याचा अभ्यास करूनच मी या वस्त्या निवडल्या आहेत. मग कितीतरी वेळ पायल तिच्या कामातल्या अनुभवांविषयी भरभरून सांगत राहिली. ते सांगताना मायकेलचा उल्लेख येणं अगदी स्वाभाविक होतं. तो तिचा सहकारी होता. तिच्याबरोबर तो अनेक वेळा असायचा. तुझ्या रिपोर्टची सॉफ्ट कॉपी मला मेल करशील का? तेवढाच मलाही जरा चेंज.
ख्रिसनं हे सुचवायचा अवकाश लगेच पायल तिच्या आतल्या खोलीत गेली, रिपोर्टचा पहिला मसुदा घेऊन आली. हे बघ तू हा रिपोर्ट चाल, तोपर्यंत मी बिर्याणी बनवते. पुढचा अर्धा तास ख्रिस तो रिपोर्ट वाचत बसला. तिची फाइंडिंग्ज अगोदर वाचावी असा विचार करून त्यांनी ती 3-4 पानं आधी वाचली. नंतर सुरुवातीच्या पानांकडे तो वळला. नेमकं काय केलं की माणसातली तेढ कमी होईल याचा आढावा घ्यायचा तिचा प्रयत्न होता. त्याबाबतची तिची निरीक्षणं आणि चिंतन प्रास्ताविकात आणि निष्कर्षांमध्ये मांडलेलं होतं. ख्रिसला लंचसाठी बोलवायला पायल आली तेव्हा तो अजूनही त्या रिपोर्टमध्ये डोकं खुपसून बसला होता. त्यांनी पायलकडे बघितलं आणि म्हणाला, माय गॉड, खूप छान काम केलं आहेस तू. आय एम इम्प्रेस्ड. पण फार मोठी किंमत मोजली आहे मी त्याच्यासाठी. त्या बदल्यात जे मी मिळवलं आहे त्याचं मोल माझ्यासाठी खूप आहे. बट आय हॅव मूव्ड ऑन. तुझ्या वागण्या बोलण्यातनं दिसतं आहे ते. आता भारतात जाण्यापूर्वीचं शेवटचं काम राहिलं आहे माझं. इथून जाण्यापूर्वी मला काही क्लिपिंग्स न्यायची आहेत, साईट्सवर जाऊन काही बाईट शूट करायचे आहेत. माझं इनिशियल सॅम्पल होतं, त्यातल्या काही रिस्पॉन्डंटना भेटून त्यांना मी बोलतं करणार आहे. हे ऐकलं आणि ख्रिसचे डोळे चमकले. त्याला या कामात खूप रस वाटतोय हे पायलच्या लक्षात आलं. मजा आहे गं, तुझ्या जागी मी असतो किंवा तुझ्याबरोबर. खरंच यायचं आहे का तुला माझ्याबरोबर? यायचं असेल तर ये. अडवलं आहे कोणी तुला? आपण मिळून हे काम करू. हे बघ, कामही होईल, एकमेकांबरोबर वेळ घालवता येईल. आर यू सिरियस? मी माझ्या कंपनीतनं सुट्टी घेऊ शकतो. मला आवडेल तुझ्याबरोबर हे सगळं बघायला. अरे पुन्हा दिल्लीचे दिवस आल्यासारखं वाटेल आपल्याला. आपण असं करू, आत्ता गप्पा मारत मारत लंच घेऊ आणि निवांतपणे पुढचे बेट ठरवू. जेवताना ख्रिसच जास्त बोलत होता. त्यानं तिच्या बिर्याणीची मनापासून तारीफ केली. तिनं सजवलेल्या सॅलडचंही त्याला अप्रूप वाटलं. स्टफ्ड नान आणि दही खाताना JNU जवळच्या ढाब्याची त्याला आठवण आली. जुन्या मित्रमैत्रिणींचे ठावठिकाणे विचारून झाले. त्याला त्याच्या वैयक्तिक गोष्टी पायलला सांगायच्या होत्या. अगदी जर्मनीमधल्या धडपडींविषयी बोलायचं होतं. आलियाशी अचानक झालेल्या भेटीविषयी आणि जीवनातल्या इतर घडामोडींविषयी पायलला सांगायचं होतं. कुठून सुरुवात करायची आणि काय काय सांगायचं हे त्याला ठरवता येत नव्हतं. पायलनं त्याच्याविषयी विचारण्याची जणू तो वाट बघत होता. जेवण झाल्यावर टेबलावरून उठण्यापूर्वी मनकवडेपणानं तिनं विचारलं, मगाशी मी तुला तुझ्याविषयी काही नाही विचारलं, पण आता विचारते, तुझं आणि आलियाचं लग्न का मोडलं? माझं आणि आलियाचं लग्न मोडलं? अगं, आमचं लग्नच झालं नाही कधी. अरे पण मगाशी तू म्हणालास ना की तुझाही घटस्फोट झाला आहे. हा, डिवोर्स झाला आहे, पण आलियाबरोबर नाही. मी तिला शेवटचं बघितलं तेव्हा ती एका मुलीची आई होती. अगदी योगायोगानं आम्ही कार्यक्रमात भेटलो आहे का. पूर्वीची भांडणं विसरून आम्ही एकमेकांशी व्यवस्थित बोललो. दॅट्स इट. मग लग्न कोणाबरोबर केलं तू? ते सांगायचं तर आधीची बरीच हकीकत सांगायला लागेल. नाहीतरी आपण आता 7-8 दिवस एकत्र घालवणार आहोत तेव्हा सांगीन सगळं. आता फक्त एवढंच सांगतो की अमेरिकेत आल्यावर नॅन्सी नावाच्या मुलीशी माझं लग्न झालं. ते फार काळ टिकलं नाही. 4 वर्षात आम्ही सेपरेट झालो. अच्छा, तुला त्याविषयी बोलायचं असेल तर, आणि जेव्हा बोलायचं वाटेल तेव्हा बोल तू. मी त्याविषयी बोलणार आहे, पण खूप तपशिलात जावं लागेल आणि आत्ता आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. सो सम अदर टाईम. मला सांग, तू तुझं फील्ड का सोडलंस? समाजातला शोषिक वर्ग तुला किती जवळचा होता, त्यांच्याविषयी तुला कळवळा होता. JNUमध्ये असताना मी बघितलं की ते सगळंच एकमेकांशी इतकं गुंतलं आहे ना की आता एक जनरल उत्तर देतो. जगातून साम्यवादाची पिछेहाट झाली आणि माझ्यासारख्या लोकांना ते वास्तव स्वीकारायला लागलं. मग मी परिस्थितीशी जुळवून घेत गेलो. तुझ्यासारखं काही करावं असं सुचलंही नाही आणि कुठे तसा वावही दिसला नाही. त्याविषयी सुद्धा सविस्तर बोलू आपण नंतर. पायलनं मान डोलवली. खरं म्हणजे सोव्हिएट युनियनमध्ये पेरिस्ट्रोइका धोरण राबवलं गेलं तेव्हापासून साम्यवाद मावळायला सुरुवात झाली. पण माझं ज्ञान, जनरल अवेअरनेस कमी पडला. बोलू त्याच्याविषयी. आपण इकडे आपल्या विश्वात रमतो. जग असंच चालणार आहे असं आपल्याला वाटत असतं, पण त्याचवेळी जगात खूप उलथापालथ होत असते. मलासुद्धा माझ्या फील्डच्या बाहेर काय चाललं याची फारच थोडी जाणीव असते. तुला भेटलो, तुझ्या कामाविषयी ऐकलं तेव्हा मला एक गोष्ट जाणवली. माझंही खरं म्हणजे हे असंच फील्ड असायला हवं. समाजाशी संबंधित कामाबाबत माझी खरी आवड आहे. उगाच पैशासाठी मी IT फील्डमध्ये गेलो आहे झालं. तिथलं काम कसं नीरस असतं, एकसुरी असतं. त्यामुळे तुझ्या कामाविषयी ऐकल्यावर मला रिफ्रेशिंग वाटतं आहे.
आता आपण जे काम करणार आहोत ते केल्यावर आणखीन हुरूप येईल मला. असं म्हणत ख्रिस उठला. आमेन असं म्हणत पायलनं त्याला हसत हसत प्रतिसाद दिला. दोघांनी मिळून टेबलावरचा पसारा आवरला. एका छोट्या डिस्पोजेबल डब्यात ख्रिससाठी पायलनं थोडी बिर्याणी पॅक केली. हे तुझ्यासाठी उद्या परवा कधीही खाऊ शकशील. ख्रिसनं आढेवेढे नाही घेतले. नंतर बराच वेळ ते दोघं त्यांचं पुढचं स्केड्यूल आखत बसले. ख्रिसला केव्हा निघता येईल आणि कोणत्या भागात जावं, पायल वस्तीतल्या लोकांशी बोलेल तेव्हा ख्रिस कॅमेरा सांभाळू शकेल का, केव्हा कुठे मुक्काम करता येईल, आसपास राहायची चांगली सोय आहे का, वगैरे गोष्टींवर विचारविनिमय करून त्यांनी त्यांच्या आगामी कामाचं ढोबळ वेळापत्रक आखलं. अर्थात गुगल महाराज सेवेशी हजर होते. गडबडीनं जरी कामं उरकली असती तरी योजलेल्या कामासाठी 8-10 दिवस सहज लागणार होते. इतके दिवस आपल्याला निवांत गप्पा मारता येतील याचा दोघांनाही आनंद वाटत होता. कामाचं बोलणं संपल्यावर ख्रिसनं त्याच्या मनगटी घड्याळात बघितलं. 7 वाजायला आले होते. आता तुला माझ्याबरोबर डिनरला यायला आवडेल का? माझ्या सहवासाचा आता कंटाळा आला आहे. काय करणार बाबा, पुढचे काही दिवस मला तुझा आणि तुझा माझा सहवास सहन करायचाच आहे. त्याची रंगीत तालीम करूया आज. पायलच्या घरापासून फार दूर नसलेल्या एका छोट्याशाच रेस्टॉरंटमध्ये जावं असा विचार करून पायलनं शेंद्री रंगाचा स्वेटशर्ट आणि जीन्स अडकवल्या. आरशात बघून प्रसादानं आटोपलं. पोवळांना साजेल अशी ऑरेंज रंगाची लिपस्टिक लावली. गळ्यात पोवळाचं पदक असलेली नाजूक चेन घातली. त्यावर मॅचिंग असे पोवळाचेच कानातले आणि हातातलं ब्रेसलेट घातलं. हा जामानिमा आटोपून 10 मिनिटात पायल बाहेर आली. ख्रिसही तिच्याच वॉशरूममध्ये जाऊन ताजावाना होऊन आला आणि दोघांचाही तो दिवस पूर्ण आनंदात गेला. श्रोतेहो, हा होता डॉक्टर अनघा केसकर यांच्या सीमातीत या कादंबरीचा 7वा भाग. या कादंबरीचा 8वा आणि शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.